यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या। आज बरेचसे लोकार्पण हे सातत्याने आहेत। आपण बघतोय की कोकरी पुलाचं जे बरेच महिने हा प्रश्न रखडला होता, आज त्याचं लोकार्पण होतंय। यासाठी खऱ्या अर्थाने माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या विषयाला उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामुळे हा जो बॉटलनेक आहे, कारण याच्यावरचं ट्रॅफिक आहे हा इथपर्यंत लुईसवाडीपर्यंत आणि त्याचबरोबर मुलुंडला त्या साईडला जातो आणि त्याच्यामुळे ठाणेकरांना याचा फार मोठा दिलासा निश्चितपणे भेटणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांनी खास मराठीमध्ये ट्विट करून त्यांनी शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। तुम्ही संपूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने राज्याच्या प्रगती आणि विकासाला गती देण्यासाठी कार्य करत आहात। तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं ट्विट अमित शहा यांनी केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत। अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगण सिद्धी दौरा करणार आहेत। हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलंय, तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोडगोळी गतिमान राज्यभार करत आहे अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली। पण तुमचं आता जे ऐकतो वाचतो बरं वाटतं, सुंदर, हे असं चालू ठेवा। आशीर्वाद पहिल्यापासून चांगल्या माणसाच्या पाठीमागे आम्ही हात ठेवलेलेच आहे। दुसरं, तुमचे चिरंजीव जे काम करतात ना, तरुण मुलगा आहे, पण त्यांच्यावर त्या संस्काराचा चांगला प्रभाव पडतो। जरा हे चाललं पाहिजे। देश बदलायचं असेल तर आम्हाला हे परिवर्तन तळातून केलं पाहिजे, मग देश बदलेल।